FD करायला बँकमध्ये गेलात आणि युलिप घेऊन बाहेर पडलात. एखादी सामान्य सॅलरीड व्यक्ती आहे जिच्याकडे काही सेव्हिंग्स जमा झाल्यात आणि तिला वाटतं की आता आपण FD मध्ये इन्व्हेस्ट करावं, म्हणून ती व्यक्ती बँकमध्ये जाते. तिथे तिला विचारलं जातं तुम्हाला काय करायचंय. ती सांगते FD करायची आहे. आणि मग बँकमधला सेल्स पर्सन तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन सांगायला सुरुवात करतो. त्यात अचानक एक प्लॅन तुमच्या समोर ठेवला जातो आणि सांगितलं जातं हा प्लॅन घ्या. यामध्ये तुम्ही फक्त इन्व्हेस्टमेंट करत नाही तर तुम्हाला इन्शुरन्स पण मिळतंय. म्हणजे एका प्लॅनमध्ये दोन बेनिफिट, इन्व्हेस्टमेंट पण आणि इन्शुरन्स पण. ऐकायला तर अट्रॅक्टिव्ह वाटतंय ना, कारण एकाच प्लॅनमध्ये दोन गोष्टी मिळतात. पण जरा थांबा, तुम्हाला इन्शुरन्स मिळतंय पण त्यातून मिळणारं प्रोटेक्शन अमाऊंट तुमच्या गरजेसाठी खरंच पुरेसं आहे का? आणि दुसरं म्हणजे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय तर त्या इन्व्हेस्टमेंटमधून तुम्हाला तितके रिटर्न्स खरंच मिळत आहेत का? हे दोन्ही प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. आणि त्यानंतर आपण हेही पाहणार आहोत की टर्म इन्शुरन्स वेगळा घेतला आणि इन्व्हेस्टमेंट वेगळी केली तर नक्की आपल्याला त्यातून काय फायदा मिळतो. आज आपण हे सगळं डिकोड करणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी स्वप्नाली आणि तुम्ही पाहत आहात फॉरेस्ट वेल्थ मराठी. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण युलिप म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊया. युलिप म्हणजे युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन. नाव थोडं मोठं आहे पण कन्सेप्ट अगदी सोपा आहे. युलिप म्हणजे एकाच पॉलिसीमध्ये दोन वेगवेगळ्या गोष्टी, इन्शुरन्स पण आणि इन्व्हेस्टमेंट पण. म्हणजे तुम्ही प्रीमियम भरता आणि त्या पॉलिसीच्या माध्यमातून एका बाजूला तुमचं लाईफ इन्शुरन्स चालतं आणि दुसऱ्या बाजूला तुमचा पैसा मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केला जातो. त्यामुळे ही FD सारखी फिक्स्ड रिटर्न इन्व्हेस्टमेंट नसते. मार्केटने चांगलं परफॉर्म केलं तर तुमच्या इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू वाढू शकते आणि मार्केट खाली आलं तर ती कमीही होऊ शकते. आणि आता हे दोन्ही पार्ट्स नेमके कसे काम करतात ते आपण एक एक करून पाहूया. सगळ्यात आधी आता आपण इन्शुरन्सच्या भागाकडे वळूया. आता हा कव्हर समजून घेताना फक्त मला किती प्रीमियम भरायचा आहे एवढं पाहायचं नाही, तर त्या प्रीमियमच्या बदल्यात तुम्हाला किती सम ॲश्युअर्ड किंवा लाईफ कव्हर मिळतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण इन्शुरन्सचा मुख्य उद्देशच असा आहे की तुम्ही नसताना तुमच्या फॅमिलीला एक फायनान्शियल प्रोटेक्शन देणं. त्यामुळे कव्हर किती आहे, तो कोणत्या कंडिशन्समध्ये लागू होतो आणि पॉलिसीमध्ये डेथ बेनिफिट कशा पद्धतीने ठरतो हे समजून घेणं फार गरजेचं आहे. जे युलिप प्लॅन्स असतात त्यामध्ये डेथ बेनिफिटची रचना ही पॉलिसीच्या टर्मनुसार ठरते. त्यामुळे सम ॲश्युअर्ड, ॲप्लिकेबल कंडिशन यांचा विचार केला गेला पाहिजे. म्हणून युलिपमध्ये इन्शुरन्स आहे एवढ्यावर लक्ष न देता त्या इन्शुरन्सचा ॲक्च्युअल कव्हर किती आहे आणि तो तुमच्या फायनान्शियल रिक्वायरमेंटच्या तुलनेत किती आहे हे समजून घ्या. आता आपण युलिप मधल्या दुसऱ्या भागाकडे वळूया, तो म्हणजे इन्व्हेस्टमेंट कंपोनंट. युलिपसाठी जो तुम्ही प्रीमियम भरता त्यातला काही भाग हा इन्व्हेस्टमेंटसाठी वापरला जातो आणि हा भाग मार्केट लिंक फंडमध्ये इन्व्हेस्ट केला जातो. म्हणजेच हा पैसा इक्विटी, डेब्ट आणि स्टॉक मार्केट संबंधित इतर इन्स्ट्रुमेंटमध्ये इन्व्हेस्ट केला जातो. त्यामुळे इथे कोणताही फिक्स्ड रिटर्न नसतो. त्यामुळे तुम्ही कोणता फंड निवडला आहे आणि त्या फंडमधल्या इन्व्हेस्टमेंटची मार्केट परफॉर्मन्स कशी आहे त्यानुसार तुमच्या इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू वाढू शकते किंवा कमी होऊ शकते. आता हा इन्व्हेस्टमेंट कंपोनंट मॅनेज करण्यासाठी सुद्धा चार्जेस लागू होतात. त्या चार्जेसला फंड मॅनेजमेंट चार्जेस असं म्हणतात. त्याचबरोबर इन्शुरन्समुळेही काही इन्शुरन्स रिलेटेड चार्जेस लागतात. त्यामुळे तुम्ही प्रीमियम म्हणून जेवढे पैसे भरता तेवढे सगळे पैसे इन्व्हेस्टमेंटमध्ये एकाच प्रकारे काम करत नाहीत. तुमच्या पॉलिसीच्या स्ट्रक्चरनुसार पैसे कसे अलोकेट केले जातात आणि कोणते चार्जेस लागू होतात हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. आता युलिपची ही इन्व्हेस्टमेंट साईड आपल्याला समजली. पुढे आपण पाहूया की युलिप प्लॅन घेताना तुम्हाला कोणते पॉझिटिव्ह पॉईंट सांगितले जातात आणि ते खरंच किती महत्त्वाचे आहेत. हा व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका, कारण यानंतर आपण खूप महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळतोय. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला एकाच प्लॅनमध्ये इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट दोन्ही मिळतं. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे पैसे इक्विटी, डेब्ट आणि इतर फंडमध्ये इन्व्हेस्ट करता येतात आणि गरजेनुसार फंड स्विचिंग सुद्धा करता येतं. तिसरी गोष्ट म्हणजे लॉक इन आहे, त्यामुळे इन्व्हेस्टमेंटमध्ये कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन राहतो असंही सांगितलं जातं. आणि चौथा मुद्दा आहे तो म्हणजे टॅक्स बेनिफिट. योग्य कंडिशन्स पूर्ण झाल्या तर त्याचाही फायदा तुम्हाला मिळू शकतो. हे सगळे मुद्दे ऐकायला नक्कीच चांगले वाटतात, पण आता याकडे आपण थोडं वेगळ्या नजरेने पाहूया.
एकाच प्लॅनमध्ये इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट मिळतं, पण दोन्ही गोष्टी एका प्रोडक्टमध्ये आहेत म्हणून त्या दोन्ही गोष्टी आपल्या गरजेसाठी इक्वली इफेक्टिव्ह असतीलच असं बिलकुल नाही. फंड स्विचिंगची पण फॅसिलिटी दिलेली आहे. पण इन्व्हेस्टमेंट मॅनेज करण्यासाठी ती फक्त युलिपमध्येच आहे का? ती तुम्हाला म्युच्युअल फंडमध्येही भेटते. लॉक इनमुळे डिसिप्लिन राहू शकतो, पण फक्त पैसे लॉक झाले म्हणून इन्व्हेस्टमेंट बेटर होत नाही. आणि त्यानंतरचा मुद्दा आहे टॅक्स बेनिफिट. हा एक ॲडिशनल ॲडव्हान्टेज आहे, पण फक्त टॅक्स वाचतोय म्हणून इन्व्हेस्टमेंट चांगली ठरत नाही. मुळात टॅक्स वाचवणं हा इन्व्हेस्टमेंट करण्यामागचा प्रायमरी मोटिव्ह नसतो. म्हणून खरा प्रश्न असा आहे, आपल्याला इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट या दोन्ही गोष्टी खरंच इफेक्टिव्हली करायच्या असतील तर त्या एकाच प्रोडक्टमध्ये ठेवणं किती योग्य आहे. म्हणून आता एक वेगळा विचार करूया. इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट या दोन्ही गोष्टी आपण वेगवेगळ्या ठेवल्या तर, म्हणजे प्रोटेक्शनसाठी टर्म इन्शुरन्स आणि वेल्थ क्रिएशनसाठी म्युच्युअल फंड. मग इन्शुरन्स घेताना तुमचा फोकस तुमच्या फॅमिलीला किती कव्हरची गरज आहे, किती काळासाठी प्रोटेक्शन हवंय आणि तुमच्या इन्कम आणि रिस्पॉन्सिबिलिटीजनुसार किती इन्शुरन्स घ्यायचं यावर ठेवता येतो. आणि दुसऱ्या बाजूला इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये तुमच्या गोल्सनुसार इन्व्हेस्टमेंट करू शकता. कारण आपल्या आयुष्यात जे आपले गोल्स आहेत ते कधी एकसारखे राहत नाहीत. आज एज्युकेशनसाठी इन्व्हेस्टमेंट असेल, उद्या घरासाठी इन्व्हेस्टमेंट असेल, पुढे रिटायरमेंटसाठी इन्व्हेस्टमेंट करायची असेल. नवीन गोल्स ॲड होत राहतात, त्यानुसार इन्व्हेस्टमेंटही बदलत राहते. त्यामुळे प्रत्येक वेळी इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट दोन्ही एकत्र असलेला नवीन प्लॅन घेण्याची गरज लागणार नाही. दोन्ही डिसिजन्स वेगळे ठेवल्यामुळे तुम्हाला तुमची फायनान्शियल जर्नी अधिक क्लिअर, ट्रान्सपरंट आणि फ्लेक्झिबल पद्धतीने मॅनेज करता येते. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट दोन्ही गरजेचे आहेत, पण दोन्ही एकाच प्रोडक्टमध्ये असायला हवेत असं नाही. तुम्हाला या विषयाबद्दल अजून काही प्रश्न असतील तर ते मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि पुढच्या व्हिडिओसाठी कोणता टॉपिक सुचवायचा असेल तर तोही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुमची इन्व्हेस्टमेंट जर्नी सुरू करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला फॉर्म नक्की भरा. अशाच युजफुल फायनान्शियल व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.